सुरुवातीला लोक कधी कधी त्याचा वास घेऊन बघायचे की अरे हे टाकाऊ आहे, पण मग त्यांना आम्हाला मग काय करायला लागलं की त्यांना पूर्ण प्रोसेस दाखवायला लागली की हे कसं बनवतो आपण, हे का करतोय, हे प्रोडक्ट कसे तयार झालेत, हे सगळं मग त्यांना दाखवल्यावरती आम्ही बेसिकली त्यांना रिएज्युकेट करतोय. हे जे ब्राऊन दिसतं आहे ते जे आपल्या पूर्वी वापरायचं त्या कॅसेटच्या टेप्स हे वापरून तयार केलेलं आहे. सो व्हाईट प्लास्टिक बॅग्स आहेत आणि ब्राऊन ज्या आहेत त्या आपल्या कॅसेटच्या टेप्स आहेत. पर्यावरणाला हानिकारक असलेल्या प्लास्टिक पासून तू या इतक्या उत्कृष्ट उपयोगी वस्तू बनवतेस, पण तुझ्या ह्या वस्तू पर्यावरणपूरक आहेत का? नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी या माझ्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अलीकडेच मी एक गोष्ट वाचली इंटरनेटवर. ती अशी होती की एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना सांगत होते की ह्या पृथ्वीवरती इतका प्लास्टिकचा कचरा आहे की तो सगळा पृथ्वीवरचा प्लास्टिकचा कचरा एकत्र करून जर त्याची मोठी पिशवी केली तर त्यात आपली अख्खी पृथ्वी सहज मावू शकेल. म्हणजे ह्यातला जरी गमतीचा भाग आपण सोडला ना तरी ही समस्या खरंच चिंताजनक आहे. आणि खरं तर आपल्यापैकी प्रत्येकजण आपापल्या परीने ह्या समस्येवर उपाय शोधूच शकतो. पण आहे ना, आपल्याला प्लास्टिक वापरायची इतकी सवय झाली आहे की ही सवय सहजासहजी सुटत नाही आहे. पण आज आपल्याला भेटायला आली आहे अमिता देशपांडे, आणि ती मात्र या टाकाऊ प्लास्टिकपासून सुंदर सुंदर उपयुक्त वस्तू बनवते. तिच्या रिचरखा या इको सोशल एंटरप्राइजेसतर्फे ती प्लास्टिक विरोधात मोठी आणि रास्त मोहीम राबवते. अमिता, चाकोरी बाहेरील चार चौघी हा आमच्या कार्यक्रमात तुझं अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. खूप छान वाटतंय मला पण. अगं मला सांग, ही इतकी आगळी वेगळी कल्पना तुला कशी सुचली आणि कधी सुचली? खरं बघायला गेलं तर कचरा बघून, प्लास्टिकचा कचरा बघूनच ॲक्च्युली बघायला गेलं तर ही कल्पना आली आहे डोक्यात. पण त्याची सुरुवात अगदी लहानपणापासून झाली, जेव्हा कुठेतरी शाळेच्या पुस्तकांमध्ये वगैरे वाचण्यात आलं होतं की प्लास्टिक डिग्रेडेबल नाही आहे, त्याचा कचरा केला तर त्याची माती होणार नाही, हे तेव्हाच लक्षात आलं होतं. आणि मी माझ्या आयुष्यात तो बदल तेव्हापासून सुरू केला हळूहळू. आयुष्यात किंवा घरच्यांना त्रास देणं की प्लास्टिक बॅग वापरू नका, स्ट्रॉ वापरू नका, डिस्पोजेबल्स वापरू नका, असं सगळं ते तिथून सुरू झालं. सो माझ्या बिहेवियर चेंजपासून ॲक्च्युली सुरुवात झाली. पुढे जाऊन शिक्षण मी घेतलं इंजिनिअरिंग क्षेत्रात, IT मध्ये जॉब पण करत होते. पण त्याच वेळेला मला भटकंतीची खूप आवड होती. डोंगरात, दऱ्यात, जंगलात तिथे कचरा दिसला असेल, तिथे कचरा होता. आणि मी ॲक्च्युली मूळची दादरा नगर हवेलीमध्ये लहानाची मोठी झाली. सो तिथे पण खूप जंगल आहे, खूप सुंदर एरिया आहे, आदिवासी भाग आहे. सो तिथे लहानाची मोठी झाले. पुण्यात इथे आले अभ्यासासाठी, शिक्षणासाठी, आणि इथे पण ती आवड निर्माण झाली. आणि तिथे गेल्यावर तुम्ही म्हणलात तसं इतका तिथे कचरा दिसायला लागला की जो ऑब्व्हियसली तिकडची माकडं किंवा जनावरं नाही करत, इथनं जी शहरातनं जाणारी लोक असतात तीच तो कचरा करतात. तर तो बघून असं वाटायला लागलं की अरे आपण ह्याच्यासाठी का काही नाही करू, कारण की माझ्यात तर तो बदल झालेला होता, मग लोकांमध्ये तो बदल आपण कसा घडवू शकतो. तिथून ती आयडिया डोक्यात यायला लागली. मग मी काही वर्षांसाठी परदेशी गेले, अमेरिकेत शिक्षण घेतलं, सस्टेनेबिलिटी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ह्या क्षेत्रात काही वर्ष तिथे जॉब केला. परत भारतात येऊन आता काहीतरी फायनली ह्या क्षेत्रात करायचं असं ठरवून मी परत आले. आणि इथे खरं बघायला गेलं तर दादरा नगर हवेलीमध्ये पहिलं जे युनिट सुरू केलं तर ते प्लास्टिक वेस्टला अपसायकल करून. पण दुसरा जो प्रॉब्लेम होता जो रुरल एम्प्लॉयमेंटचा, सो तिथल्या ट्रायबल बायका, ज्या सारखं बायका असो, मुलं असो, बाहेर गावातनं बाहेर जाणं, तिकडनं मायग्रेट होणं, हा एक मोठा ट्रेंड आहे आपल्या देशामध्ये. तर त्याच्यामुळे दुसरे प्रॉब्लेम्स सुरू होतात. सो हे दोन्ही प्रॉब्लेम्स एकत्र कसे सॉल्व्ह करायचे, म्हणून मग हँडीक्राफ्टकडे वळले. ह्या आपण जे प्रोसेस करतो ते ॲक्च्युली हँडीक्राफ्ट आहे. सो ह्या दोन गोष्टी एकत्र करून त्याच्यापासून रिचरखा सुरू झालं. वा अमिता, ही तुझी अतिशय सुंदर वेगळी कल्पना आहेच, पण ही लोकांनी सहज ॲक्सेप्ट केली का?
विशेषतः तुझ्या घरच्यांनीही? तो एक महत्त्वाचा पॉईंट आहे आणि खूप खूप तेव्हा प्रश्न विचारले गेले होते. कारण की मी एकतर IT इंजिनिअरिंगचा हे सोडून, करिअर सोडून आणि US मधनं परत येणं हे जेव्हा डिसाईड केलं तेव्हा सगळ्यांच्या मनात बरेच प्रश्नचिन्ह होते की तू नक्की काय करणार आहेस. आणि स्पेशली अभिषेक माझा जो तेव्हा मित्र होता, मग नवरा झाला आणि आता बिझनेस पार्टनर पण आहे, तर त्यांनी सुद्धा सुरुवातीला प्रश्न तर विचारलेच, पण नंतर कम्प्लिटली साथही दिली. आणि त्यामुळे आता तो 3 वर्षापासून रिचरखामध्ये फुल टाईम जॉईन झालेला आहे. आम्हाला मदत करतोय, घरच्यांची सगळ्यांची खूप मदत मिळाली. आणि ऑब्व्हियसली जे सगळ्यात पहिले कस्टमर्स होते किंवा सगळ्यात पहिल्यांदी ज्यांनी आपले प्रोडक्ट्स विकत घेतले, हे सगळा फर्स्ट सर्कलच होता, ज्यांनी प्रोत्साहन दिलं की आम्ही त्या तू जे करतेस ते आम्ही सपोर्ट करतो. आणि मग त्याच्यापासून त्याला ऑटोमॅटिकली एक धक्का मिळाला आणि आमची गाडी सुरू झाली आणि आमचा चरखा सुरू झाला. पण ज्या लोकांना असं वाटू शकतं ना, काही लोकांना वाटत असेल की अरे बापरे, ह्या वस्तू या टाकाऊ प्लास्टिकमधनं बनवल्या आहेत, असं वाटतं लोकांना? वाटतं. आता इतकं नाही वाटत, कारण आता आम्ही त्याच्याबद्दल खूप हे केलेलं आहे, खूप अवेअरनेस जनरेट केलेला आहे. बट सुरुवातीला लोक कधी कधी त्याचा वास घेऊन बघायचे की अरे हे टाकाऊ आहे. पण मग आम्हाला मग काय करायला लागलं की त्यांना पूर्ण प्रोसेस दाखवायला लागली की हे कसं बनवतो आपण, हे का करतोय, हे प्रोडक्ट कसे तयार झालेत, हे सगळं मग त्यांना दाखवल्यावरती आम्ही बेसिकली त्यांना रिएज्युकेट करतोय. मग तू आता आम्हालाही एज्युकेट करशील का? कारण आम्हाला पण जाणून घ्यायचं आहे ग की नेहमीच्या वापरातल्या आपल्या या मिठाच्या पिशव्या, दुधाच्या पिशव्या, ह्याच्या पिशव्या, त्याच्या पिशव्या, ह्याच्यापासून त्या एवढ्या सुंदर सुंदर वस्तू बनवतेस, तर आम्हाला ही सगळी प्रक्रिया नीट समजावून सांग ना. एकदम. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे सगळं टाकलेलं प्लास्टिक असतं, जे नॉर्मली लोक घरात वापरतात, कॅरी बॅग्स आहेत, वेगवेगळ्या टाईपचे रॅपर्स आहेत, सॉफ्ट प्लास्टिक आहे, जे नॉर्मली लोक एकदा वापरून फेकून देतात डिस्पोजेबल म्हणून, तर त्याला आपण आधी कलेक्ट करतो, मग त्याला स्वच्छ धुवून सॅनिटाईज करतो आणि मग त्याला एका विशिष्ट प्रकारे कात्रीने ते कट करून त्याला निरनिराळ्या रंगांमध्ये त्याचं सॉर्टिंग करतो. कारण आपण ओरिजिनल कलर्सच ह्याच्यात वापरतो, त्याचंच डिझाईन तयार करतो. आणि मग आपण जुन्या काळी कापड कसं तयार करायचो, चरखा वापरून त्याची रीळ तयार करून हातमागावर विणून त्याचे फॅब्रिक तयार करतो. Can you guess how this turns into this? Let's find out. We first collect all these waste plastic bags and wrappers. Then we wash and sanitize them. Sort them into different colors. These are all original colors of the waste. We don't dye them. Then we manually cut each and every plastic bag and wrapper just using a pair of scissors. Then we use a traditional charkha and a hand loom to weave them, thus creating livelihood opportunities for our tribal women and youth. This upcycled hand-woven fabric of charkha is now designed and tailored into beautiful products. आत्ता माझ्या लक्षात आलं तुझ्या एंटरप्राइजचं नाव रिचरखा का आहे. एक्झॅक्टली, त्याचं नाव एक्झॅक्टली म्हणूनच रिचरखा ठेवलं, कारण की आपण चरख्याला रिवाईव्ह करतो आहे आजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आणि मग त्या चरखा आणि हातमागापासून तयार झालेलं जे फॅब्रिक आहे त्याच्यापासून आपण निरनिराळे प्रॉडक्ट्स तयार करतो. आणि ही सगळी प्रोसेस करण्यासाठी आधी मी सांगितलं तसंच ग्रामीण भागातल्या आणि आदिवासी भागातल्या महिला ह्यांना आपण रोजगार निर्मितीसाठी ह्या कामामध्ये घेतलं आहे. आणि ही सगळी प्रोसेस जी आहे म्हणून एक तर पर्यावरणाला पण संवर्धन करते आणि रोजगार निर्मितीचं पण काम करते, प्लस आपली परंपरा पुन्हा रिपर्पज करण्याची किंवा रिवाईव्ह करण्याची पण ह्याच्यामध्ये एक ऑटोमॅटिकली एक गोष्ट साध्य झालेली आहे. आता इतक्या वस्तू छान छान तू बनवून ठेवलेस, माझी नजर त्या लॅम्पशेडवर आहे. तर हे सगळं बनवताना तुम्ही फक्त प्लास्टिकचे रॅपर्सच रिसायकल करता की दुसऱ्या पण काही प्लास्टिकच्या वस्तू असतात? अनेक असतात ग, ग्लास, पेले, बशा बिशा काही असतात, तेही तुम्ही रिसायकल करता? ॲक्च्युली आम्ही ते सगळं रॅपर्स म्हणजे त्या सगळ्या प्लास्टिकच्या वस्तू आम्ही अपसायकल करत नाही. पण हे जे सगळं सॉफ्ट प्लास्टिक आहे हे सगळं अपसायकल करतो. त्याच्यात या प्लास्टिकच्या आपल्या कॅरी बॅग्स आहेत, अगदीच ओळखीच्या आहेत,
पण ह्या खरं तर बँड आहे, त्याच्यावर बंदी आहे, तरी लोकांना समजत नाही आणि ते वापरतायत. वेगळे वेगळे रॅपर्स आहेत, काहींना ते सिल्वरचं अल्युमिनियमचं लेअर आहे, काहीला नाही आहे. मग हे आपले स्विगी झोमॅटोचे रॅपर्स, हे सगळं आपण अपसायकल करतो. आणि अजून एक तुम्हाला खूपच मजेशीर वाटेल, हे सगळं आठवते हो छोट्या कॅसेट्स, तर हे सगळं सुद्धा आपण अपसायकल करतो. ह्याच्या आतला जे फिल्म्स असतात बेसिकली, तर त्या आपण अपसायकल करतो. वा 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 वा. पण आता सांग मला अमिता, की जसं तू म्हणालीस की ग्लास पेले वगैरे अशा गोष्टी रिसायकल नाही होऊ शकत, तसं आणि काही प्लास्टिकचा प्रकार आहे का की जो नाही बाबा रिसायकल होऊ शकत? सो जे कडक प्लास्टिक असतं ते रिसायकल होतं, पण ते रिसायकलिंगच्या त्यांच्या प्रोसेसमधनं, म्हणजे मेल्ट करणं, हीट करणं, सो ती एक बघायला गेलं तर केमिकल प्रोसेस आहे. आणि म्हणूनच जितकं शक्य आपण डिस्पोजेबल वस्तू एनिवेज टाळल्या पाहिजेत. पण अशा ज्या वस्तू आहेत ज्या रिसायकल होत नाहीत, म्हणजे छोटे छोटे सॅशेज असतात शॅम्पूचे, किंवा छोटे रॅपर्स बिस्किटचे, मल्टीलेअर्ड पॅकेट्स मी म्हणले तसे, ते सुद्धा रिसायकल होणं खूप अवघड आहे. आम्ही ते अपसायकल करतो कारण आपली प्रोसेस थोडीशी वेगळी आहे म्हणून. स्ट्रॉ, ह्या सगळ्या गोष्टी रिसायकल होत नाहीत, कारण की एकदा त्या खूप छोट्या असतात, त्या रिसायकलर पर्यंत पोचत पण नाहीत, कारण की त्या टाकून दिल्या तर त्या कुठे पण हरवतात. आणि ह्या सगळ्यांचा महत्वाचा भाग हे आहे की जे वेचणारी लोक असतात किंवा हा कचरा गोळा करणारी लोक असतात, तो खूप महत्वाचा पार्ट प्ले करतात. आणि जर ते वेस्ट गोळा केलंच गेलं नाही तर ते कधीच रिसायकल किंवा अपसायकल होणार नाही. आणि जेवढी छोटी वस्तू तेवढं ते गोळा करण्यासाठी पण अवघड होतं. म्हणजे आता हा सगळा जो आपण वेस्ट बोलतोय, जो आम्ही घेतो चरखामध्ये, तो सुद्धा 1 किलोभर जर गोळा केला कचरा वेचणाऱ्या लोकांनी, तर त्यांना त्याचे 3 ते 4 रुपये फक्त मिळतात इतक्या मेहनतीचे. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना काही इन्सेंटिव्ह नाही राहत. बरोबर. म्हणून हे रॅपर्स आणि सॉफ्ट प्लास्टिक आहे, हे सगळं डिस्पोजेबल ज्या गोष्टी आहेत त्या अवघडच आहेत रिसायकलिंगसाठी. आणि त्यातल्या त्यात जे छोट्या छोट्या गोष्टी किंवा कट केलेले छोटे प्लास्टिकचे पीसेस, ते सगळे रिसायकल होणं इम्पॉसिबल आहे. सो आता तुम्ही बघितलं तसं ही एखादी बॅग घेतली आपण, त्या बॅगमध्ये हे वेगळे वेगळे जे रंग आहेत, तर हा एक डिझाईनचाच भाग आहे. तेच रॅपर्स आपण त्याच रंगसंगतीप्रमाणे इथे वीव केलेले आहेत. आता जशी ही एक बॅग आहे, ही ॲक्च्युली हे जे ब्राऊन दिसतं आहे ते जे आपल्या पूर्वी वापरायच्या त्या कॅसेटच्या टेप्स, हे वापरून तयार केलेलं आहे. सो व्हाईट प्लास्टिक बॅग्स आहेत आणि ब्राऊन ज्या आहेत त्या आपल्या कॅसेटच्या टेप्स आहेत. असं करून ह्याच्यातनं डिझाईन्स, पॅटर्न्स तयार केले जातात. आणि त्याचा एक खूप महत्त्वाचा हा पण भाग आहे की तिकडच्या ज्या सगळ्या गावातल्या ज्या महिला आहेत, तर त्यांना रोजगार तर मिळत आहे, पण ह्यामधनं त्यांना एक काहीतरी त्यांच्या ब्रेनला, थिंकिंगला पण एक चालना मिळते. कारण की रोज सकाळी त्या तितक्याच एक्साइटेड असतात की आज कुठला रंग वापरायचा, कारण रोज वेगळा रंग असतो. रोज पोतं उतलं की त्याच्यातनं वेगळंच प्लास्टिक आणि वेगळेच रंग येतात. सो त्या पण आता डिझायनर झालेल्या आहेत एकदम. त्यांची क्रिएटिव्हिटी पण आता कम्प्लिटली, कारण नाहीतर त्या ज्या घरचं काम करायच्या किंवा शेतातलं काम करायचं, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी ॲज सच फार काही येऊ शकत नव्हती. ते खूप लेबोरियस काम असतं. पण ह्याच्यामध्ये लेबोरियस तर आहेच हे काम, पण त्याच्या बरोबरीने त्याच्यातनं एक कला आहे, त्याच्यातनं एक क्राफ्ट आहे. आणि ती जी काही आपण व्हॅल्यू क्रिएट करतो आहे प्लास्टिकपासून, एक छान व्हॅल्यूचं प्रोडक्ट तयार करणं, त्याला आपण अपसायकलिंग असं म्हणतो. म्हणजे हे नुसतंच रिसायकलिंग नव्हे, तर वेस्ट प्लास्टिकपासून आपण त्याला एक वेगळी छान कला बनवतो आहे. आणि असा एक प्रोडक्ट बनवतो आहे जे तुमच्यासारखे लोक वापरतील आणि एक फॅशन स्टेटमेंट म्हणून वापरतील. हा आमचा त्याच्या मागचा हेतू आहे. मला सांग, हे काम तू सुरू केलंस ना, तेव्हा तुझ्या पुढचा सगळ्यात मोठा चॅलेंज काय होता? ऑब्व्हियसली खूप सारे चॅलेंजेस होते, पण सगळ्यात पहिला चॅलेंज जो होता तो, आपण जे म्हणतोय की इतकं वेस्ट आहे ऑलरेडी पडलेलं, पण ते आम्हाला जसं पाहिजे तसं वापरता येऊच शकणार नव्हतं. तो मोठा चॅलेंज होता. कारण सुरुवात जेव्हा केली वेस्ट पिकर्सकडनं, कचरा वेचकांकडनं, आम्ही जेव्हा हे प्लास्टिक कलेक्ट करायला स्टार्ट केलं, तेव्हा आम्हाला रिअलाईज झालं की ते इतकं घाण होतं, इतकं खराब प्लास्टिक होतं की बिचाऱ्या त्यांनासुद्धा ते कलेक्ट करायला त्रास व्हायचा. कारण की त्याच्यात ओला कचरा, सुका कचरा हा सगळा मिक्स करून मोस्ट ऑफ द टाइम्स फेकलेलं असतं.
त्याच्यानी जे प्लास्टिक वेस्ट असतं ते कंटॅमिनेट झालेलं असतं आणि ते कंटॅमिनेटेड वेस्ट एकतर त्या कचरा वेचकांना पण उचलणं अवघड असतं, कारण त्याच्यातच सॅनिटरी नॅपकिन्स असतात, त्याच्यातच वेस्ट आपलं घरचं वेस्ट असतं, तेच आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून टाकतो. तर हे सगळं खूप अवघड असतं आणि मग ते कलेक्ट करणं प्लस आमच्या लोकांना ते प्रोसेस करणं हे इम्पॉसिबल असतं. तर हा खूप मोठा चॅलेंज होता. म्हणून मग आम्ही काय सुरू केलं की लोकांना अवेअर करणं सुरू केलं, लोकांनाही समजवणं सुरू केलं सोशल मीडियाच्या माध्यमातून की एकतर वेस्ट सेग्रिगेट करा, ॲट सोर्स सेग्रिगेट करा. प्लास्टिकच्या पिशव्यांमधनं किंवा बिन लायनर्समध्ये तुम्ही गोष्टी टाकून फेकून देता, त्याच्याने ते बिन लायनर्स त्या प्लास्टिकच्या पिशव्या पण कंटॅमिनेट होतात. तसं न करता वेगळं वेस्ट फेका. जे ओला कचरा आहे तो कंपोस्ट करा तिथल्या तिथे, त्याला बिन लायनर्स पण लागणार नाही, त्याला प्लास्टिकच्या पिशव्या पण लागणार नाही. हे सगळं सेग्रिगेशन झाल्यावरती घरी ॲट सोर्स प्लास्टिक स्वच्छ वेगळं ठेवणं आणि मग ते रिचरखासारख्या ऑर्गनायझेशन्सना देणं, ह्याच्यापासून मग आम्ही सुरुवात केली. मग ते वेस्ट आम्हाला जे मिळायला लागलं ते त्यातल्या त्यात क्लीन वेस्ट मिळायला लागलं. तो पहिला चॅलेंज होता. दुसरा हा पण चॅलेंज होता की हा एक नवीन प्रोडक्ट आहे, लोकांना अपसायकल्ड गोष्ट काय आहे हेच माहिती नसतं. तर मगाशी मी म्हणले तसं त्यांना पहिला तो प्रश्न पडत होता की अरे हे वेस्टपासून बनले, हे स्वच्छ असेल का, हे कंटॅमिनेटेड तर नसेल ना. तर ते एज्युकेट करणं किंवा रिएज्युकेट करणं, मी म्हणले तसं, तो पण एक मोठा चॅलेंज होता. आणि मग हे प्रोडक्ट विकत घेणं, कारण की त्याच्यातनंच आपल्यासारख्या ऑर्गनायझेशन्सना सपोर्ट मिळतो. कारण आम्ही ग्रांट्स आणि डोनेशन्सवर बेस्ड आधारित नाही आहोत. आम्ही एक सोशल एंटरप्राइज आहोत जी इकॉनॉमी ड्रिवन आहे. म्हणजे सगळ्यांना जे प्रॉडक्ट्स लागतात, होम डेकॉरचे असतील, बॅग्स असतील, ॲक्सेसरीज असतील, ते विकत घेणं आणि त्याच्यापासून आमचा हा इकॉनॉमिक मॉडेल जनरेट करणं, रन करणं हे महत्त्वाचं होतं. सो हे सगळे असे बरेचसे चॅलेंजेस आहेत, अजूनही भरपूर चॅलेंजेस आहेत, पण त्याच्यातनं मजा आली ते सॉल्व्ह करायला. आता हे जे प्लास्टिक आहे ना, ते तुम्ही डाय करता का? कारण इथे सगळ्या छान रंगीत वस्तू दिसत आहे, ते बघ अशा. ऍक्च्युली ते जे रंग आहेत ते सगळे ओरिजिनल रॅपर्सचे आहेत. जसं हे रॅपर आहे, त्याच्यापासून ही बॅग बनवलेली आहे. सो साधारण एक 30 ते 40 रॅपर्स असे नूडल्सचे या एका लॅपटॉप बॅगमध्ये गेलेत आणि त्याचे रंग जे आहेत ते ओरिजिनलच राहतात. येलो रेड असलं की आपल्याला कळतं की ते नूडल्सचं पॅकेट आहे. आणि त्यामुळे इतके रंगीबेरंगी जे तुम्हाला दिसत आहेत, तर ते मिक्स अँड मॅच करून त्याचा रंग छान दिसावा, कुठली रंगसंगती चांगली दिसेल, हे सगळा विचार करून हे प्रॉडक्ट्स तयार केलेले आहेत. वा वा. पण आता तू म्हणालीस की दादरा हवेलीमध्ये ज्या बायका आहेत त्यांना तू हा रोजगार उपलब्ध करून द्यायचं म्हणून ठरवलंस आणि त्यांच्याकडून तू या वस्तू करून घेतेस. पण त्यांना मग हे प्रशिक्षण कोणी दिलं? कारण ही वेगळीच कल्पना आहे. कोणी शिकवलं त्यांना? जेव्हा आम्ही सुरू करायचं ठरवलं तेव्हा आम्ही ते प्रशिक्षणाच्या दृष्टीने नुसता नाही विचार केला, तिथे युनिटच सुरू केलं आणि तिथल्या लोकांना तिथे रोजगारासाठी बोलवलं आणि त्या रोजगारातनं त्यांना ट्रेनिंग पण दिलं गेलं आणि ते आता फुल टाइम काम करतात आपल्याकडे. म्हणजे नुसतं ते येऊन तिथे शिकून घरी जाऊन मग ते करून पाठवतात असं नाही. तिथे येतात, इट्स अ प्रोडक्शन युनिट. तिथे ते फॅब्रिक तयार होतं. फॅब्रिक तयार झाल्यावरती ते आपल्या पुण्याच्या युनिटला येतं जिथे पूर्ण त्याची प्रोसेस होऊन त्याच्यापासून प्रोडक्ट्स तयार. म्हणजे तू स्वतः तिथे जाऊनच या बायकांना शिकवलं? हो, एकदम नक्कीच. आणि त्या तिकडच्या ज्या बायका होत्या त्या वारली ट्रायबल्स होत्या. त्यांना ह्या कलेबद्दल काही खूप माहिती नाहीये, विणकाम कधी त्यांनी केलं नव्हतं. बरं. म्हणून ते विणकाम आम्ही त्यांना शिकवलं आणि त्या सगळ्या प्रोसेसमधनं आम्ही त्यांना ट्रेन केलं. तू काय काय उपयोगी वस्तू बनवतेस? आपण यातनं लोकांना लागणाऱ्या बऱ्याच वस्तू बनवतो. जशा ऑफिसच्या बॅग्स आहेत, बॅकपॅक्स आहेत, लेडीजच्या टोट्स आहेत, शॉपिंगपासून अजून कुठल्याही गोष्टींसाठी ट्रॅव्हलिंगसाठी लागणाऱ्या बॅग्स आहेत वेगळ्या वेगळ्या, डफल बॅग्स, बीच बॅग्स, भरपूर प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत. लागतील तसे लॅपटॉप बॅग्स आहेत. मग होम डेकॉरसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत. सो जसं आत्ताच रिसेंटली आपण लॅम्प शेड्स लॉन्च केल्या आहेत, ऑर्गनायझर्स आहेत, लॉन्ड्री बास्केट्स आहेत आणि प्लांटर्स आहेत फुलं लावण्यासाठी, पेन होल्डर्स आहेत,
असे प्रचंड वेगळ्या वेगळ्या ऑप्शन्स आपण तयार करतो आणि ते लोकांना खूप आवडतात आणि त्यांचा प्रतिसाद पण खूप मस्त आहे. मग मला सांग, ही एवढी प्रचंड टोट बॅग करण्यासाठी तुला किती मटेरियल लागतं, किती प्लास्टिक बॅग्स लागतात? साधारण ह्या साईजची बॅग बनवण्यासाठी आपल्याला एक 40 ते 50 रॅपर्स लागतात आणि ते त्याच रंगसंगतीचे लागतात, कारण की मग त्याप्रमाणे ती बॅग तयार केली जाते. सो तेवढा त्याच्यात एफर्ट जातो, कारण ते सॉर्टिंग करायला लागतं, तेवढे कलर्स त्याचे वेगळे ठेवायला लागतात आणि मगच एक अशी प्रोडक्ट होते. आणि द बेस्ट पार्ट इज की एकासारखी एकच तयार होते बॅग, परत तीच रंग मिळतील, हाच हिरवा मिळेल ह्याची काहीच आम्ही गॅरंटी देऊ नाही शकत. त्यामुळे युनिक पीस, एव्हरी वुमन विल हॅव अ युनिक बॅग फॉर हर सेल्फ. तर छोटे पाउचेसना 5 ते 10 रॅपर्स लागतात, मोठ्या बॅग्सना 40 ते 50 रॅपर्स लागतात. आपण इवन ह्या ज्या सगळ्या लॅपटॉप बॅग्स वगैरे आहेत ह्याच्यामधला जो पॅडिंग असतं ज्याच्याने लॅपटॉप सेफ राहतो, त्याला पण लागणारं जे स्पंज आहे किंवा बबल रॅप आहे ते पण आपण वेस्टपासूनच बनवतो आतमधलं. तर असं आपण त्याच्यामध्ये एवढा सगळा एफर्ट घालतो आणि प्रत्येक बॅगला झिपर असते, आतमध्ये वेगवेगळे पॉकेट्स आहेत, जेणेकरून युटिलिटी त्याची वाढावी आणि फॅशन पण जाऊ नये असं आपण त्याच्यात विचार करतो. पर्यावरणाला हानिकारक असलेल्या प्लास्टिकपासून तू ह्या इतक्या उत्कृष्ट उपयोगी वस्तू बनवतेस, पण तुझ्या ह्या वस्तू पर्यावरणपूरक आहेत का? तो आमचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे सुरुवातीपासूनच. त्यामुळे पहिली गोष्ट आम्ही जी बनवली, लक्षात ठेवून आम्ही ज्या गोष्टी बनवल्या आहेत ते म्हणजे की त्या टिकाऊच असल्या पाहिजेत, त्या लॉंग लास्टिंग असल्या पाहिजेत, ड्युरेबल असल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आम्ही जे ह्या प्रॉडक्टमध्ये ज्या वस्तू वापरतो, हा जो फॅब्रिक आहे हे आपण तयार केलेलं अपसायकल फॅब्रिक आहे, पण त्याच्या आतलं जे अस्तर आहे, त्याच्या ज्या चेन्स असतात, त्याचे जे बेल्ट्स असतात, हे सगळे आपण कॉटनचं खूप चांगल्या प्रकारचं कॉटन वापरतो, जेणेकरून हे खराब लवकर होणार नाही. ह्याच्या मागचा तो हेतू आहे. आणि परत पॉलिएस्टर वापरत नाही, नायलॉन वापरत नाही, आपलं प्लॅस्टिकचा फॅब्रिक सोडून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कॉटन किंवा नॅचरल मटेरियल्सपासून बनवलेल्या आहेत. मेटलचे बकल्स आहेत, प्लॅस्टिकचे बकल्स नाही आहेत. प्लस जे आपल्या लॅपटॉप स्लीव्ज आहेत, लॅपटॉप बॅग्स आहेत, ह्या टॅब स्लीव्ज आहेत, ह्याच्या आतलं जे पॅडिंग आहे हे सुद्धा आपण वेस्ट बबल रॅप किंवा वेस्ट स्पंज फोम ह्याच्यापासून बनवतो. म्हणजे ते सुद्धा आपण वेस्टमधनं घेतो आणि ॲट द एंड ऑफ इट्स लाईफ आम्ही त्याचा जो सर्क्युलर इकॉनॉमी ज्याचा हल्ली खूप उल्लेख केला जातो, क्रेडल टू क्रेडलचा खूप उल्लेख केला जातो, की ह्याचा एंड ऑफ द लाईफ काय आहे. त्याच्यासाठी प्रत्येक प्रॉडक्टमध्ये आपण एक छोटंसं लेबल लावलेलं असतं की वापर झाला तुमचा की तुम्ही ही प्रॉडक्ट आम्हाला परत पाठवू शकता, आणि आम्ही तो डिस्मॅन्टल करतो, त्याचा एक एक पार्ट काढून तो रियूज करतो. जर रियुजेबल नसेलच तर मग आम्ही तो सेफली डिस्पोज करतो. इतक्या सुंदर सुंदर गोष्टी तू इथे करून ठेवलेल्या आहेस, पण कुठली गोष्ट करताना कुठलं रॅपर वापरायचं किंवा कुठला वेस्ट प्लास्टिक वापरायचं हे तू कसं ठरवतेस? म्हणजे तुला मी एक विचारते की आता चिप्सचं रॅपर असतं की नाही, तर त्याच्यामध्ये थोडासा ॲल्युमिनियमचा पण थर असतो, होय ना? येस, बरोबर आहे. सो हे जे साधारण आपले जे रॅपर असतात याला तुम्ही म्हणलात तसं MLP म्हणतात, मल्टी लेअर्ड पॅकेट्स. त्याच्या आतमध्ये सिल्वर कलर जो दिसतोय तो ॲल्युमिनियमचा लेअर असतो, बाहेरचं प्लास्टिक असतं, त्यामुळे त्याला मल्टी लेअर्ड पॅकेट्स म्हणतात. 2 वेगळे मटेरियल्स एकत्र करून ते फ्यूज करून हे बनवलं असतं, त्यामुळे हे रिसायकल करणं इम्पॉसिबल असतं, कारण रिसायकलिंगची जी नॉर्मल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मेल्ट केल्या जातात गोष्टी. ॲल्युमिनियमचा मेल्टिंग पॉईंट वेगळा आहे, प्लास्टिकचा मेल्टिंग पॉईंट वेगळा आहे, त्यामुळे ते रिसायकल करणं इम्पॉसिबल असतं आणि त्यामुळे ह्याला व्हॅल्यू पण खूप कमी आहे रिसायकलिंगच्या बाजारामध्ये. रिसायकलिंगला पण एक मार्केट असतं. तर हे रॅपर्ससुद्धा आपण घेतो आणि जे इथे तुम्हाला दिसतात असे जे शायनी रंग आहेत ते ॲक्च्युली ह्याच्यामुळे आलेले आहेत आणि ते जास्त असतात, त्यामुळे आमच्या प्रॉडक्ट्स छान आपोआप शायनी होऊन जातात. आणि त्यातले मग काही जाड रॅपर्स असतात, काही पातळ रॅपर्स असतात. तर सगळे आपण जे काही सॉफ्ट प्लास्टिक असतं, जाड असो पातळ असो, हे सगळं आपण वापरतो वेगळ्या वेगळ्या टाईपचं. पण मला हे सांग ना, म्हणजे आता समजा हे पाऊच करायचंय, हा, तर ह्याच्यासाठी कुठले रॅपर्स वापरायचे वगैरे असं काही तर तू ठरवलंयस का?
तर आम्ही जे काही सॉफ्ट प्लास्टिक असतं त्याच्या प्रत्येक वरती काही ना काहीतरी वेगळी प्रक्रिया करतो. जाडं प्लास्टिक असतं ते फॉर एक्झाम्पल असे त्याच्यानी प्रॉडक्ट्स तयार होतात. जे सॉफ्टर प्लास्टिक असतं पातळ त्याच्यानी हे असेवाले प्रॉडक्ट्स तयार होतात. तर तुम्ही ज्या अर्थी जास्तीत जास्त वस्तू बनवतात त्या असं दाखवतायत की तुमच्या मालाला भरपूर ग्राहक पेठ आहे. तर तुमचा मुख्य ग्राहक कोण आहे? मी म्हणेन की जे रेग्युलर बायर्स आहेत, जे रेग्युलर ग्राहक आहेत, जे मार्केटमधनं काही ना काहीतरी वस्तू घेण्यासाठी बाहेर पडतात, हे सगळे शॉपर्स आमचा ग्राहक आहे. आता ते लिंकिंग रोडवरचं आपलं जे खारचं दुकान आहे मुंबईमधलं, तिथे प्रॉडक्ट्स आपले तयार मिळतात. आपल्या पुण्याच्या कर्वेनगरच्या स्टोअरला पण खूप ग्राहक येऊन इथून विकत घेतात. आपले ऑनलाईन स्टोअर आहे ज्याच्यातनं लोक प्रॉडक्ट्स पूर्ण जगभरातनं विकत घेतात आणि आम्ही जगभरात पोचवतो पण. कुरिअर्सशी आमचे टायअप्स आहेत आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड आपण प्रॉडक्ट्स विकतो सोशल मीडियाच्या मार्फत. इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, त्याच्यातनं आपण प्रॉडक्ट्सची विक्री करतो. आणि खूप महत्त्वाचा अजून एक ग्राहक आहे आपला म्हणायला हरकत नाही, इज आर कॉर्पोरेट कस्टमर्स. तर खूप सारे कॉर्पोरेट्स आता अशा भेटवस्तू द्यायला सुरू ज्यांनी केलेलं आहे की त्याला काहीतरी मिनिंग आहे, त्याला काहीतरी अर्थ आहे. आणि मग असे कॉर्पोरेटसुद्धा आपल्याकडनं प्रोडक्ट्स विकत घेतात त्यांच्या एम्प्लॉईजना देण्यासाठी किंवा त्यांच्या कस्टमर्सना देण्यासाठी, लग्नांमध्ये, वाढदिवसांसाठी. असे सुद्धा आपले ग्राहक आहेत जे बल्कमध्ये गोष्टी घेऊन विकतात. सो हे सगळी एक आपली छान एक, मी परत ह्यांना पण आम्ही ट्राईब म्हणतो कारण ही सगळी एक आपली इकोसोशल ट्राईब आहे कारण त्यांच्यामुळेच रिचरखा चालू आहे. अमिता, आत्ताच तू म्हणालीस की कचरा गोळा करणारे लोक असतात त्यांच्याद्वारे तुम्हाला हे सगळं वेस्ट प्लास्टिक मिळतं. हा झाला एक सोर्स. पण आता हे तुझं वर्कशॉप बघताना मला वाटतं की तोही त्यांनी दिलेला कचरा तुला पुरत असेल, म्हणजे अधिक मागणी असेल तुझी अशा वेस्ट प्लास्टिकची. तर दुसरा काही सोर्स आहे का तुला असा वेस्ट प्लास्टिकचा ढीग मिळू शकतो? बरोबर आहे. ॲक्च्युली म्हणजे आमचा डबल क्वेश्चन आहे तो आणि डबल प्रॉब्लेम आहे असं मला म्हणायला आवडेल ह्यामध्ये. तर पहिली गोष्ट म्हणजे प्लास्टिकचा स्टॉक आम्हाला कधीच कमी पडत नाही कारण की लोक खूप वेस्ट वापरतात. पण जो माझा महत्त्वाचा हेतू होता हे सगळं सुरू करण्यामागचा की कचरा करू नये लोकांनी, हे महत्त्वाचं आहे. आणि हे आम्ही लोकांना वारंवार सोशल मीडियाच्या थ्रू, अशा आपल्यासारख्या इंटरव्ह्यूजच्या थ्रू लोकांपर्यंत पोचवायचा आम्ही खूप प्रयत्न करतो. आणि ते करून झाल्यावरती मग आम्ही म्हणतो लोकांना की तुमचं जर रिफ्यूज, रियूज करून सुद्धा जर काही प्लास्टिक उरत असेल तर ते लोक आमच्यापर्यंत पोचवतात. आणि आमचे जे पुण्याचं आणि मुंबईचं जे स्टोअर आहे, जे दुकान आहे, तिथे दोन्हीकडे हे प्लास्टिक वेस्ट लोक पाठवतात, इधर कुरिअरनी पाठवतात किंवा स्वतः येऊन डिपॉझिट करतात. म्हणजे आमच्यासारख्या लोकांना जर तुला आमच्या घरातलं नको असलेलं प्लास्टिक पाठवायचं असेल तर तुझ्या पुण्याच्या पत्त्यावर पाठवायचं. पुणे आणि मुंबई दोन्हीकडे जी आपली स्टोअर्स आहेत, दुकानं आहेत, त्या दोन्हीकडे ते तुम्ही पाठवू शकता आणि मग ते आमच्या युनिटपर्यंत ते पोचतं. बरं, ठीक आहे. पण हे वापरलेलं प्लास्टिक रिसायकल करणं किंवा मी तर म्हणते डिस्पोजच करणं हा खरं म्हणजे गव्हर्नमेंटचा पण एक महत्त्वाचा प्रश्न होऊन बसलेला आहे. तर तुम्हाला त्या लेवलवर काही मदत मिळते का? कलेक्शनची जी प्रोसेस आहे ती गव्हर्नमेंट काही लेवलपर्यंत करू शकतं, पण खरं तर हा सगळा जो भाग आहे हा वैयक्तिकच आहे. लोकांनीच ॲट सोर्स सेग्रिगेशन करून वेगळ्या वेगळ्या रिसायकलर्सपर्यंत हा वेस्ट पोचवावा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण गव्हर्नमेंट मशिनरी काय करू शकणार, ते सगळं कलेक्ट करून कुठल्या तरी एका ठिकाणी ते नेऊ शकणार, पण मग तिथे परत जाऊन ते सगळं सॉर्टिंग करणं आणि मग त्या रिसायकलर्स, अपसायकलर्स पण पोचवणं हे महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्यासाठी सेग्रिगेशन ॲट सोर्स हे महत्त्वाचं आहेच. म्युन्सिपॅलिटीकडनं अजून आम्ही खूप मदत मागितली नाही किंवा आम्ही काम केलं नाही आहे, बट आत्ता एक खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आम्ही करत आहोत फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर. आणि ताडोबाचा जो व्याघ्र प्रकल्प आहे, म्हणजे टायगर रिझर्व जे आहे ताडोबाचं, तिथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर आपण एक काम करत आहोत जेणेकरून तिकडचं जे गावं आहेत जिथे खूप सारे रिसॉर्ट्स आता आलेले आहेत, टुरिस्ट तिथे खूप प्रमाणात जातात, तर तिथे वेस्ट सेग्रिगेशन ॲट सोर्स रिसॉर्ट लेवलला आणि
टुरिस्ट लेवलला आणि गावकऱ्यांच्या लेवलला ते वेस्ट सेग्रिगेट होतं आहे आणि मग ते तिथून वेगळ्या वेगळ्या रिसायकलर्स अपसायकलर्सपर्यंत पोचतं आहे, कंपोस्ट होतं आहे. तर त्या लेवलचं जे काम आहे ते आता आम्हाला करण्यात खरंच खूप इंटरेस्ट आहे आणि त्याच्यात आम्हाला डेफिनेटली गव्हर्नमेंट, CSR ह्या सगळ्यांचा सपोर्ट लागणार आहे. सो नुसतंच अपसायकलिंग न करता त्याच्या एक स्टेप आधी येऊन वेस्टच कमी करणं किंवा जर झालंच असेल तर ते सेग्रिगेटेड फॉर्ममध्ये जनरेट होणं ह्याच्यावरती आता आम्ही जास्त फोकस करू इच्छित आहोत. ऑफकोर्स प्रॉडक्ट्स आणि जे काही आम्ही बनवतो आहोत ते लोकांना खूप आवडते, त्यामुळे ते आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि त्याच्यातनं आमचा रोजगार निर्मिती होती आहे, त्यातनं आम्हाला एक इकॉनॉमिक सपोर्ट मिळत आहे, तर ते खूप महत्त्वाचं आहेच आहे. बट त्याच्या बरोबरीने जे वेस्ट मॅनेजमेंटचा जो भाग आहे तो डेफिनेटली गव्हर्नमेंटची मदत आम्हाला त्याच्यामध्ये लागणारच आहे. व्हेरी गुड. मला सांग, मी इथे बघते की तुझी अनेक अवॉर्ड्स इथे ठेवलेली आहेत हां, तर त्यातलं तुला असं भिडलेलं अवॉर्ड कुठलं आहे गं? ॲक्च्युली प्रत्येक अवॉर्ड एक मोटिवेशन असतं आणि जे आम्ही काम करतोय ते बरोबर करतोय आणि बरोबर दिशेने चाललो आहे हेच त्या अवॉर्ड्स मधनं आम्हाला मिळतं. त्यामुळे असं स्पेसिफिक नाव न घेता मी म्हणेन सगळे जे कोणी आम्हाला अवॉर्ड्स देतात ते एकतर आमच्या पूर्ण टीमसाठी ते अवॉर्ड आहे आणि प्रत्येक अवॉर्ड इज व्हेरी स्पेशल टू अस. क्या बात आहे. तूच तुझ्या टीमबद्दल आम्हाला सांग आता. सुरुवात जरी एकाने केली असेल तरी सुद्धा सुरुवातीपासून जी लोक आम्हाला जॉईन होत गेली ती एकतर आर्टिसन्स होते, म्हणजे जे गावातल्या महिला आहेत ज्यांना रोजगाराची गरज होती तो एक भाग आहेच आहे. त्या पण आमच्या टीममधल्या खूप महत्त्वाच्या पार्ट आहेत आणि पार्टनर आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण त्याच्या बरोबरीने जी आमची ॲडमिन टीम आहे, जी पूर्ण ऑपरेशन्सपासून फायनान्स, अकाउंट्स, मार्केटिंग, डिझाईन, लोकांपर्यंत हा पोचवणं प्रोडक्ट, ह्याची जी पूर्ण टीम आहे ती सगळी एक पॅशनेट ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहे. असं आम्ही जेव्हा हायर करतो तेव्हा आम्ही कधीच म्हणत नाही की आम्हाला ह्याच क्वालिफिकेशनची लोकं हवी आहेत. आमची पहिली रिक्वायरमेंट असते हायर करताना पॅशन फॉर द कॉज. आणि जर तुम्ही त्या कॉजसाठी पॅशनेट आहात तर तुम्ही रिचरखाच्या ट्राईबचा भाग होण्यासाठी क्वालिफाईड आहात. आणि तशीच सगळी आमची टीम मेंबर्स आहेत. डिझायनर्स असो, डिझाईनचे इंटर्न्स असो, सेल्स टीम असो, ऑपरेशन्स टीम्स असो आणि आमचा जी कोर लिडरशिप टीम आहे सगळे अशीच लोकं आहेत, वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंडच्या आहेत. आणि मी म्हणले मगाशी तसं माझा नवरा जो आम्हाला आत्ता 3 वर्षांपूर्वी जॉईन झाला आहे तर तो पण एक खूप महत्त्वाचा भाग आहे रिचरखाचा. आम्ही सगळे मिळून पुढे जात आहोत आणि ही जे सगळे अवॉर्ड्स आहेत, ॲक्युलेड्स आहेत, या सगळ्या पूर्ण टीमसाठी आहेत. आता आम्ही जवळजवळ 60 लोक एकत्र आहोत आणि हे काम पुढे नेत आहोत. प्लास्टिकचा वापर करायचा नाही असं छोट्या अमिताने ठरवलं होतं. तू घरातल्या लोकांनाही त्रास द्यायचीस की असा प्लास्टिकचा वापर करायचा नाही. आज तुझं ते स्वप्न पूर्ण झालंय. पण इतक्या वर्षात तुझ्यात काय ग बदल घडून आलाय? मी नक्कीच म्हणेन की अजून स्वप्न साकार झालेलं नाही आहे. खूप अजून करायचं आहे, कारण की लोकांपर्यंत हा मेसेज अजून भरपूर लोकांपर्यंत पोचवायचा आहे. पण माझ्यात जो बदल झाला तो डेफिनेटली मी अजून खूप लोकांमध्ये तो बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. आज ह्या सगळ्या उपक्रमामुळे किंवा आपण जे सगळं पोस्ट्स करतो, व्हिडिओज बनवतो त्याच्यामुळे खूप लोकांनी त्यांचं बिहेवियर बदललं आहे. तर तो एक खूप महत्त्वाचा ह्याच्यात चेंज झाला आहे. आणि माझ्या स्वतःमध्ये सुद्धा भरपूर बदल झालेला आहे. सो जी मी आधी ॲक्टिव्हिस्ट होते की वापरायचं नाही प्लास्टिक आणि स्ट्रॉज वापरायचे नाहीत, त्याच्याऐवजी आता आम्ही ऑल्टरनेटिव्ज लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला आहे. तर ॲक्टिव्हिझम तर पाहिजेच, कारण त्याच्याने सुरुवात होते, पण मग कुठेतरी आपण आता लोकांमध्ये मिसळून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण त्याच्यावरती चांगले सोल्युशन्स काढत आहोत. जसं हे एक आम्ही प्रॉडक्ट तयार केलं होतं ज्याला कटलरी किट म्हणतात. आणि कटलरी किटच्या आतमध्ये आपण एक स्टीलचा स्ट्रॉ देतो. तो स्ट्रॉ क्लीन करण्यासाठी लागणारा एक असा ब्रश देतो जो पण कोकोनटच्या ब्रिसल्सपासून बनवलेल्या आहेत. चमचा, फोर्क, नॅपकिन असं सगळं आपण त्या कटलरी किटमध्ये देतो, जेणेकरून लोक जेव्हा ही कटलरी किट वापरतील तेव्हा तितकंच नवीन प्लॅस्टिक तयार होणार नाही ह्याचा एक विचार करणं. सो हे एक ऑल्टरनेटिव्ह झालं. सो असे मग आम्ही चांगले चांगले सोल्युशन्स लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो. आणि
त्या बदलामध्ये माझा बदल सुद्धा एकदम दिसून येतो. मग एवढी मोठी टीम आहे, ती टीम सांभाळण्यासाठी डोकं शांत ठेवायला लागतं, त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी करायला लागतात. सो योगा, मेडिटेशन, जी मुलगी 2 मिनटं सुद्धा एका जागेवर बसायची नाही, आज ती 1-1 तास मेडिटेशन करू शकते. हा पण त्याच्यात एक महत्त्वाचा बदल झालेला आहे माझ्यात. आणि आय होप की हा बदल सगळ्यांमध्ये व्हावा, कारण जितकं आपण कॉन्शियस होऊ आपल्याबद्दल, पर्यावरणाबद्दल, सोसायटीबद्दल, तितकंच आपण तो बिहेवियरमध्ये बदल आणू शकतो आणि मग तो बदल मोठ्या लेवलपर्यंत नेऊ शकतो. आता आमच्यासारख्या लोकांना तू काय सांगशील ग? सगळ्यात पहिलं मी आवाहन करीन सगळ्यांना की प्लास्टिक वापरणं कमी करा. खूप महत्त्वाचं आहे, कारण आम्ही जरी अपसायकल करत असो तरी आम्ही इतकं प्लास्टिक वेस्ट, म्हणजे नंबर्स से दॅट एव्हरी मिनिट 1 मिलियन प्लास्टिकचे बॅग्स वापरले जात आहेत वर्ल्ड वाईड. तर या स्केलला कोणीच रिसायकल किंवा अपसायकल करू शकणार नाही. त्यामुळे प्लीज आपण आपला जो काही अननेसेसरी प्लास्टिकचा वापर आहे तो नक्कीच कमी करू शकतो. हे पहिलं आवाहन आहे. दुसरं आवाहन असं आहे की आपण जे प्रोडक्ट्स तयार करतो हे हँडमेड आहेत, सस्टेनेबल आहे, त्याच्यामध्ये खूप मेहनत केली जाते आहे, त्याच्यातून इतके रोजगार निर्माण होत आहेत. तर हा प्रोडक्ट एक ऑल्टरनेटिव्ह आहे तुम्ही मार्केटमधनं ज्या गोष्टी घेतात त्याचा. जसं की लॅपटॉप बॅग्स आहेत, आपल्या पर्सेस असतात, मोस्ट ऑफ द टाइम्स ह्या सगळ्या गोष्टी पॉलिएस्टर किंवा कुठल्या तरी पॉलियुरेथिन वगैरे अशा गोष्टींपासून बनवलेल्या असतात. तर ते न वापरता जर आपण रिसायकल्ड अपसायकल्ड वस्तू घेतल्या तर, कारण की ही एक कन्झ्युमर इकॉनॉमी आहे, जे आपण विकत घेऊ ते बनलं जाणार आहे मार्केटमध्ये, आपण जे डिमांड करू ते सप्लाय होणार आहे. तर जर आपण अशाच गोष्टी डिमांड केल्या आणि आपण आपले बिहेवियर त्या दृष्टीने बदलत गेलो तर आपल्यासारख्या प्रॉडक्ट्सना मार्केट मिळेल आणि मार्केट ड्रिव्हन इकॉनॉमी आहे, त्याला सपोर्ट करता येईल. म्हणजे ना अमिता, माझ्या लक्षात एक मजेशीर गोष्ट आली आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातली तू अशी पहिली उद्योजिका आहेस की जी तिला मिळणारं भांडवल आहे त्याचं उत्पादनच करू नका असं लोकांना सांगतेस. आणि हे खूप खूप म्हणजे खूपच भावणार आहे ग. खरं किती छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू इथे आलीस, इतकं मनमोकळं बोललीस, तुझं मनापासून अभिनंदन. थँक्यू सो मच ताई. तर आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील कार्यक्रमात.